नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आज टेस्ट द्यायची आहे ती म्हणजे 8वा वर्ग सब्जेक्ट इंग्लिश आणि लँग्वेज स्टडी आणि एक पोयम यावर तुम्हाला टेस्ट द्यायची आहे. लँग्वेज स्टडी हा जो प्रश्न आहे तो या टेस्टमध्ये 10 मार्कासाठी टाकण्यात आलेला आहे. तर पहा, क्वेश्चन 1A क्वेश्चन 1 मध्ये तुम्हाला एकूण 6 प्रश्न दिलेले आहेत. 6 पैकी तुम्हाला 4 सोडवायचे आहेत. डू ॲज डिरेक्टेड इन E4 जसं सांगितलेलं आहे तसं तुम्हाला करायचं आहे. 6 प्रश्नापैकी 4 सोडवायचे आहेत. त्यानंतर क्वेश्चन 1B आहे जो तुम्हाला 2 मार्कासाठी आहे. तिथे सुद्धा 2 प्रश्न आहे. 2 प्रश्नामधले एक प्रश्न तुम्हाला लिहायचा आहे. तर पहा, कम्प्लीट द वर्ड्स बाय युझिंग करेक्ट लेटर्स. इथे वर्ड्स दिलेले आहेत. या वर्ड्समध्ये एक जे लेटर आहे ते मिस आहे ते तुम्हाला ओळखून पुन्हा लिहायचं आहे. तर पहा, SE_SON इथे तुम्ही पाहू शकता एक लेटर दिलेलं नाही आहे, ते तुम्हाला ओळखायचं आहे. तर हे जो लेटर आहे तो सीझन आहे, SEASON सीझन. त्यानंतर आहे तो शब्द म्हणजे DA:CE. तर पाहिल्या क्षणीच आपल्या लक्षात येईल हा शब्द डान्स आहे. DAN इथे यन लिहायचा आहे. CE डान्स. त्यानंतरचा आहे हा सुद्धा पाहता क्षणी ओळखा येणारा शब्द आहे तो म्हणजे म्युझिक. इथे यू लिहायचा आहे आपल्याला, MUSIC म्युझिक. त्यानंतर आहे हा चौथा शब्द. हा शब्द आहे फेस्टिवल. तर आपल्याला इथे TI असे 2 लेटर लिहायचे आहेत. पहा, सीझन, डान्स, म्युझिक आणि फेस्टिवल असे आपल्याला शब्द लिहायचे आहेत. त्यानंतर क्वेश्चन 1 मधील दुसरा प्रश्न आहे, कॉपी द सेंटेन्सेस करेक्टली इन युअर नोटबुक. हे सेंटेन्स एकूण 4 सेंटेन्सेस आहेत. हे 4ही सेंटेन्स तुम्हाला कॉपी करायचे आहे. यू हॅव टू कॉपी दिस सेंटेन्सेस इन युअर नॉट नोटबुक, इन युअर पेज, टेस्ट पेज. इथे मी नोटबुक लिहिलेलं आहे पण तुम्हाला टेस्ट पेजवर लिहायचं आहे. दॅन आहे तिसरा प्रश्न, पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर्स. अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये तुम्हाला खाली दिलेले हे शब्द लावायचे आहेत. इथे 2 लेअर आहेत. एक पहिला आहे हार्वेस्ट, ट्रेडिशन, प्रॉस्पेरिटी अँड क्लाड्स. तर इथे तुम्ही पाहू शकता. तर पहा, ABCD नुसार आपल्याला लावायचा आहे. तर पहिले इथे H आहे, इथे T आहे, इथे P आहे आणि इथे C आहे. तर पहिले आपल्याला C घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला H घ्यायचा आहे. त्यानंतर प्रॉस्पेरिटी आणि मग ट्रेडिशन. हे झालं याबाबत. त्यानंतरचा आहे जे प्रत्येक शब्द जर तुम्ही पाहिला, कस्टम, सेलिब्रेट, कन्सिस्ट आणि कल्चरल, तर C पासून त्याचं प्रत्येक वर्ड तयार झालेला आहे. तर पहा, इथे आपल्याला काय करायचं आहे की त्यानंतरचं मग C नंतरचं लेटर पाहायचं आहे. तर CU असं आहे, CE नंतर CO नंतर आहे CU हे 2 वेळा आलेलं आहे. तर पहा, CU 2 वेळा आलेलं आहे. तर मग U जर 2 वेळा आलेला आहे तर मग U नंतरचं आपल्याला लेटर पाहायचं आहे. हा आहे S आणि हा आहे L. तर यामध्ये CE पहिलं येते. मग पहिल्यांदा आपण CE म्हणजे सेलिब्रेट हा शब्द लिहिणार आहोत. त्यानंतर CO हा शब्द आपण लिहिणार आहोत. CO नंतर मग आपल्याला आता CUS येते की CUL येतं. तर सगळ्यात पहिलं येते CUL कल्चरल आणि नंतर येते कस्टम. तर पहा, तुम्ही उत्तर इथे लिहिलेलं पाहू शकता. पहिला आहे क्लॅड, हार्वेस्ट, प्रॉस्पेरिटी, ट्रेडिशन, सेलिब्रेट, कन्सिस्ट, कल्चरल, कस्टम. नंतरचा प्रश्न आहे, मेक 4 वर्ड्स मिनिमम 3 लेटर्स युझिंग द लेटर्स इन द वर्ड. आता हा जो चार्मिंग शब्द दिलेला आहे यापासून आपल्याला 4 नवीन शब्द तयार करायचे आहेत. मिनिमम त्या 4 शब्दांमध्ये 3 तरी लेटर असायला हवे. आता चार्मिंग पासून आपण ARM हा आर्म सुद्धा आपल्याला तयार करता येतो. इथे एकूण जे लेटर दिलेले आहेत ते आपण इकडे तिकडे फिरवून आपण नवीन 4 शब्द तयार करणार आहोत. तर पहा, चाम, CHARM, आर्म, हार्म, हँग, रिंग अशा पद्धतीने आपण शब्द तयार केलेले आहेत. पहा, चौथा प्रश्न माझ्याच्याने राहिला होता तो आहे पंच्युएट द फॉलोइंग. खाली दिलेले वाक्य आपल्याला पंच्युएट करायचे आहे म्हणजे त्यात विरामचिन्ह टाकायचे आहेत. पहिलं आहे व्हेअर देअर इज अ विल देअर इज अ वे.
आता तुम्ही जर हे पाहिलं तर व्हेअर आहे म्हणून प्रश्न होतो असं नाही. हे एक स्टेटमेंट आहे, म्हणजे सरळ साधं वाक्य आहे. व्हेअर देअर इज अ विल देअर इज अ वे. तर हे सरळ साधं वाक्य असल्यामुळे आपण इथे फुल स्टॉप देणार आहोत. त्याचबरोबर व्हेअर देअर इज विल देअर इज हा शब्द इथे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्ममध्ये आलेला आहे. देअर आणि यस आहे तर इथे आपल्याला ॲपॉस्ट्रॉफी द्यावी लागणार आहे. त्यानंतरचं वाक्य आहे डिड द टीचर बिलीव्ह रितेश स्टोरी. तर हा प्रश्न आहे जो डीडनी चालू झालेला आहे. मग आपल्याला इथे प्रश्नार्थक चिन्ह द्यावे लागेल. त्याचबरोबर इथे लिहिलेले आहे इथे सुद्धा रितेश म्हणजे रितेशची स्टोरी असं सांगायचं आहे. तर इथे सुद्धा आपल्याला, तर पहा मुलांनो, आपण असं लिहिणार आहोत व्हेअर देअर इज अ विल देअर इज, इथे आपण ॲपॉस्ट्रॉफी देणार आहे, अ वे आणि फुल स्टॉप. सेकंड सेंटेन्स डीडचा डी कॅपिटल काढायचा आणि पूर्ण वाक्य लिहायचा. रितेशचा आर सुद्धा कॅपिटल काढायचा. त्यानंतर इथे रितेशचा आर स्मॉल आहे, इथे आपल्याला कॅपिटल काढायचा आहे. ॲपॉस्ट्रॉफी द्यायचा, स्टोरी लिहायचा आणि प्रश्नार्थक चिन्ह द्यायचं. राईट द रिलेटेड नाउन्स फॉर द गिव्हन वर्ड्स. इथे पहा गिव्हन जो वर्ड आहे तो आहे बिग आणि याचा रिलेटेड आपल्याला नाउन लिहायचा आहे. मग आपण लिहू शकू बिग टाउन, बिग ॲनिमल यासारखे आपण शब्द लिहू शकतो. त्यानंतर आपण असं म्हणू शकतो बिग बिल्डिंग, बिग हाऊस या सारखे आपल्याला शब्द लिहायचे. पण लक्षात ठेवायचं आपल्याला नाऊन लिहायचं आहे. दिलेला वर्ड बिग आहे त्याच्या रिलेटेड आपल्याला नाऊन लिहायचं आहे. बिग एलिफंट असं सुद्धा म्हणू शकतो आपण. तर पहा इथे उत्तर दिलेलं आहे बिग हाऊस, बिग आयडिया, बिग नॉईज, बिग ॲनिमल. पण इथे तुम्हाला जे शब्द दिलेले आहेत तेच न लिहिता तुम्हाला जे जे नाउन्स आठवतात ते लिहायचे आहेत. तर पहा या पद्धतीने आपण क्वेश्चन 1 मध्ये एकूण 6 प्रश्न पाहिलेले आहेत. त्यामधले तुम्हाला फक्त कोणतेही 4 सोडवायचे आहेत. आता आपल्याला क्वेश्चन 1 मधील बी प्रश्न पाहायचा आहे. तो आहे डू ॲज डिरेक्टेड, म्हणजे जसं सांगितलेलं आहे तसं तुम्हाला करायचं आहे. तर पहा इथे हा 2 मार्कासाठी प्रश्न आहे. मेक द मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग द फ्रेज दिलेली आहे ब्रिंग आउट. हे ब्रिंग आउट जी फ्रेज आहे ती आपल्याला एका सेंटेन्समध्ये लिहायची आहे. द कॉम्पिटिशन ऑफ एनी काइंड ब्रिंग आउट युअर रिअल टॅलेंट. तर इथे आपण ब्रिंग आउटचं वाक्य पाहिलेलं आहे. द कॉम्पिटिशन ऑफ एनी काइंड ब्रिंग आउट युअर रिअल टॅलेंट. ब्रिंग आउट म्हणजे बाहेर काढणे असा याचा अर्थ होतो. तर इथे एक सेंटेन्स दिलेला आहे. यू हॅव टू मेक युअर ओन सेंटेन्स. यामधला सेकंड क्वेश्चन आहे ॲड अ प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स अँड यूज एनी वन ऑफ देम इन युअर ओन सेंटेन्स. इथे 2 प्रिफिक्स और सफिक्स दिलेला आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, प्रिफिक्स किंवा सफिक्स 2 पैकी एकच तयार करायचा आहे. सेल्फिश आणि ग्रेटफुल यापैकी तुम्हाला कशाचा तरी प्रिफिक्स किंवा सफिक्स लावायचा आहे आणि एकाचं तुम्हाला सेंटेन्स तयार करायचं आहे. सेल्फिशचं अनसेल्फिश आणि ग्रेटफुलचं अनग्रेटफुल असं तुम्ही तयार करू शकता. या 2 पैकी तुम्हाला एकच लिहायचं आहे आणि एकच याचं तुम्हाला वाक्य तयार करायचं आहे. द स्पोर्ट्समन वॉज व्हेरी अनग्रेटफुल टू हिज कोच. हे एक सेंटेन्स इथे दिलेलं आहे. पहा लँग्वेज स्टडी आपल्या इथे झालेला आहे. आता आपण क्वेश्चन 2 पाहणार आहोत. रीड द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. खाली दिलेले जे स्टेटमेंट्स आहेत ते चुकीचे आहेत की बरोबर आहेत हे आपल्याला पाहायचे आहेत. तर पहा द लिटिल बॉय इज क्युरियस बिकॉज ही नेव्हर आस्क क्वेश्चन्स. ही जी पोयम दिलेली आहे ती, तर पहा मुलांनो आपण ही व्हाय पोयम घेतलेली आहे जी ज्याचे 2 आपल्याला पहा इथून हा आय नो पासून पहिल्या लाईनपासून चालू होते. तर आपण एकूण 3 स्टांजा घेतलेले आहेत. या 3 स्टांजावर आधारित मी तुम्हाला प्रश्न देणार आहेत. त्यांची उत्तरे तुम्हाला या 3 स्टांजामध्ये पाहून लिहायची आहेत. तर पटकन मी हे पोयम वाचते. आय नो अ क्युरियस लिटिल बॉय who is always asking why this, why that, why then, why now, why not, why by and by. He wants to know why wood should swim, why lead and marble sink,
why stars should shine and winds should blow and why we eat and drink. He wants to know what make the clouds and why they cross the sky, why sing the sun behind the hills and why the flowers die. तर अशा पद्धतीने आपले हे 3 स्टांजा आहेत, त्यावर आधारित आता आपण प्रश्न पाहणार आहोत. The little boy is curious because he never asks question. हे स्टेटमेंट ट्रू आहे की फॉल आहे हे आपल्याला ठरवायचं आहे. आत्ता आपण पोयम वाचलेली आहे आणि याआधी मी तुम्हाला शिकवलेली सुद्धा आहे. तर मग लिटिल बॉय हा जो क्युरियस आहे तो नेहमी प्रश्न विचारत नाही असं इथे म्हटलेलं आहे. या वाक्याचा असा अर्थ आहे की दिलेला लिटिल बॉय प्रश्न विचारत नाही, पण तुम्ही जर पाहत असाल तर लिटिल बॉय हा नेहमी प्रश्न विचारतो. ही इज ऑलवेज आस्किंग व्हाय, व्हाय दिस, व्हाय दॅट, व्हाय देन, व्हाय नाऊ. म्हणजे हे असं का, ते तसं का, आत्ताच का यासारखे प्रश्न विचारतो. मग हे जे आपण स्टेटमेंट पाहिलेलं आहे ते फॉल्स आहे. तर इथे आपण FALSE फॉल्स लिहिणार आहोत. त्यानंतर आहे द सन सिंक बिहाइंड द हिल्स. सन सिंक बिहाइंड द हिल. आता पहा जो सन आहे तो, तर पहा तिसऱ्या स्टांजामध्ये, थर्ड स्टांजामध्ये व्हाय सिंग द सन बिहाइंड द हिल हे वाक्य आहे. म्हणजे आपल्याला दिलेलं वाक्य ट्रू आहे. द सन सिंग्स बिहाइंड द हिल. इथे आपण ट्रू आन्सर लिहिणार आहोत. TRUE इथे आपण ट्रू लिहिणार आहोत. त्यानंतर आहे द फ्लॉवर्स ऑलवेज रिमेन अलाइव्ह. आता पहा असं म्हटलं आहे की फ्लॉवर्स हे नेहमी लाईव्ह आहेत म्हणजे जगत आहेत असं आहे. पण आता इथे काय म्हटलेलं आहे, व्हाय द फ्लॉवर्स डाय, म्हणजे फ्लॉवर्स डाय झालेला आहे. म्हणजे दिलेलं स्टेटमेंट चुकीचं आहे म्हणून आपण इथे फॉल्स लिहिणार आहोत. FALSE फॉल्स. त्यानंतरचं आहे लीड अँड मार्बल सिंक इन द वॉटर. तर आता पहा इथे सेकंड स्टांजामध्ये अशी ओळ दिलेली आहे, ही वॉन्ट्स टू नो व्हाय वूड शूड स्विम अँड व्हाय लीड अँड मार्बल सिंक. म्हणजे लाकूड जे आहे ते पोहतं किंवा तरंगतं आणि लीड आणि मार्बल्स जे आहेत ते डुबतं. तर हे जे दिलेलं आपलं स्टेटमेंट आहे लीड अँड मार्बल सिंक इन वॉटर हे बरोबर आहे. तर आपण इथे ट्रू आन्सर लिहिणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण फॉल्स ट्रू असं लिहिणार आहोत. कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. आता A2 ॲक्टिव्हिटी आहे. पोयममध्ये आपल्याला 3 ॲक्टिव्हिटी लिहायची असतात, A1, A2 आणि A3. तर आता आपण A2 पाहत आहोत. तर पहा कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. खाली दिलेले जे सेंटेन्स आहे ते तुम्हाला कम्प्लीट करायचे आहे. आय नो दॅट द लिटिल बॉय इज व्हेरी क्युरियस बिकॉज. लिटिल बॉय क्युरियस आहे हे आपल्याला कशावरून कळलं, तर पहा इथे लिहिलेलं आहे आय नो क्युरियस लिटिल बॉय, म्हणजे मला क्युरियस लिटिल बॉय माहिती आहे. तर का, ही इज ऑलवेज आस्किंग व्हाय हे त्याचं ॲन्सर आहे. तर आता पहा आपल्याला हू इज असं न लिहिता इथे हूच्या ठिकाणी त्या मुलासाठी आपल्याला ही वापरायचं आहे. ही नंतर म्हणायचं आहे ही इज ऑलवेज असं ना म्हणता आपण ही ऑलवेज घेणार आहोत. ही ऑलवेज आस्किंग व्हाय किंवा मग ही ऑलवेज आस्क्ड क्वेश्चन व्हाय असं आपण इथे आन्सर लिहिणार आहोत. पहा इथे तुम्ही पाहू शकता ही ऑलवेज आस्क्ड क्वेश्चन व्हाय. व्हाय हे डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये आपल्याला लिहायचं आहे. द बॉय वॉन्ट्स टू नो दॅट व्हॉट मेक्स क्लाउड अँड व्हाय दे क्रॉस द स्काय. आणि थर्डचं आहे द बॉय वॉन्ट्स टू नो व्हाय स्टार शाईन अँड व्हाय इट्स ब्लू. द बॉय ऑलवेज आस्क. बॉय जो मुलगा आहे तो नेहमी काय विचारत असतो, ऑलवेज आस्क व्हाय दिस, व्हाय दॅट, व्हाय देन, व्हाय नाऊ, व्हाय नॉट, व्हाय बाय अँड बाय. हे सगळं तुम्हाला आन्सर तिथे लिहायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे A3 ते आहे आणि हा यामधला शेवटचा प्रश्न आहे. राईट द रायमिंग पेअर्स ऑफ वर्ड्स फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. आपण प्रत्येक स्टांजाची प्रत्येक जे कडवा आहे त्याची शेवटची ओळ पाहत असतो. बॉय आणि व्हाय इथे एक रायमिंग पेअर होतं. नाऊ आणि बाय हे होत नाही. नाऊचा उच्चार आणि बायचा उच्चार वेगळा वेगळा आहे. त्यानंतर सेकंड स्टांजामध्ये सुद्धा पहा त्यामध्ये असं दिलेलं आहे स्विम, सिंक, ब्लो अँड ड्रिंक. तर सिंक आणि ड्रिंक, स्काय, डाय. तर अशा पद्धतीने तुम्हाला रायमिंग पेअर्स लिहायची आहेत.